नमस्कार मित्रांनो, तर आज आपण 265 या ऊसाच्या वाणाची संपूर्ण माहिती बघणार आहे. तर ही आहे आपली आडसाली लागण मित्रांनो. तुम्ही बघू शकता कशा प्रकारे आपल्या ऊसाची ग्रोथ झालेली आहे ती. आणि जर तुम्ही ऊस 265 ऊसाची लागवड करणार असाल किंवा केली असेल तर हा व्हिडिओ नक्की बघा. तर यामध्ये आपण बघणार आहे ऊसामध्ये येणारे रोग आणि ऊसाचा काय फायदा होतो, कशा प्रकारे आपल्याला उत्पन्न मिळवून देतं, हे सगळी माहिती आज जाणून घेणार आहे मित्रांनो. 2च मिनिटाचा व्हिडिओ आहे, पूर्ण बघा मित्रांनो. तर फायदा बघूया मित्रांनो. तर सगळ्यात पहिला फायदा आहे मित्रांनो ऊसाची जाडी. तर तुम्ही बघू शकता मित्रांनो कशा प्रकारे आपल्या ऊसाची जाडी आहे ती. आणि ऊसाची उंची खूप मोठी होते मित्रांनो. आणि बोलायचं झालं तर आता त्याला एक कोंबार सुटतात मित्रांनो. ते बी कोंबार खूप भारी सुटतात. फुटवा बी खूप जास्त होतो मित्रांनो. फुटव्याची संख्या बी चांगली असते. तर तुम्ही बघू शकता कशा प्रकारे मित्रांनो आपला ऊस आहे. ऊसाची उंची खूप भारी प्रकारे झालेली आहे. आणि हे आता आपण जे बघत आहे मित्रांनो ते कोंबर आहेत, जे खालून ऊस मोठा झाल्यावर फुटतात ते. त्याला इंग्लिशमधून शुगर वॉटर असे बोलतात मित्रांनो. तर तुम्ही बघू शकता ती कशी, त्याची जाडी बघू शकता मित्रांनो कशी भारी प्रकारे खूप दणकच आहे. यामुळे आपल्याला ऊसाचं वजन खूप चांगलं मिळतं मित्रांनो. आणि या ऊसाचा खोडवा बी खूप चांगला येतो. तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघत आहे, हा माझा 265 ऊसाचा खोडवा आहे मित्रांनो. आता याचे तोटे बोलायचं झालं तर मित्रांनो सगळ्यात मोठा तोटा आहे याचा की तांबुरा रोग हा ऊसावर सगळ्यात जास्त पडतो मित्रांनो. आता आपला आडसाली लागण आहे तरी बी यावर तांबुरा आहे. व्यवस्थित जर नियोजन केलं तर या तांबुऱ्या रोग आणि रेड डॉटपासून आपण यापासून ऊसाचा वाचव करू शकतो मित्रांनो. पण शक्यतो ह्या ऊसावर मित्रांनो पडतोच. आणि दुसरं बोलायचं झालं तर ह्याला डोळं खूप फुटतात मित्रांनो. तुम्ही बघू शकता कशा प्रकारे आपल्या ऊसाला डोळं फुटलेले आहेत. त्यामुळे याचं आपण पाचूट काढू शकत नाही. आणि 265चं अंतर हे खूप लहान असतं असं म्हणतात. पण तुम्ही बघू शकता मित्रांनो जर व्यवस्थित खताचं आणि याचं नियोजन केलं तर आपण 265च्या कांडीचं अंतरसुद्धा खूप मोठं नेऊ शकतो. तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. आणि आता बघत आहे आपण ही उन्हाळी लागण आहे. हा ऊस मित्रांनो दोन्ही सीझनमध्ये लावू शकतो आपण. आडसाली लागण बी करू शकतो आणि उन्हाळी लागण बी करू शकतो. ह्यामध्ये बी सेमच प्रॉब्लेम आहे मित्रांनो. यावर बी तांबूर आणि रेड डॉट पडलेला आहे. पण तुम्ही ऊसाची उंची आणि ऊसाची साईज बघा कशा झाली. जानेवारीची लागवड आहे मित्रांनो. तर ही आपलं दोन्ही आहेत, जी बारकी आहे ती उन्हाळी लागण आहे आणि मोठी आहे ती आडसाली लागण आहे मित्रांनो. तर नक्कीच मित्रांनो 265 हा ऊसाचा राजा आहे मित्रांनो. याचं उत्पादन खूप भारी मिळतं मित्रांनो. आणि यावर टॉनिकच्या ह्याच्या फवारण्या आपण कशा घेतलेल्या आहेत, कांडीचं अंतर कसं मोठं केलं, सगळं आपल्या चॅनलवर आहे.